जय शिवराय मंडळी. जस्ट वॉकिंग करत होतो. आज आहे महाशिवरात्री. तर गावाकडे होतो मी आणि वॉकिंग करता करता मला एक जुन्या आठवण आठवली. तर हे पाहू शकताय समोर आपलं नेहमीप्रमाणे ह्या खंबाटकी बोगदा आणि हे तर आपलं हे गाव, हे दुसरं एक आंबरवाडी करून गाव आहे. आणि हा पॅच बघू शकता तुम्ही, हा रोड. तर कसं होतं, लहानपणी आहे ना, इकडं आसवली गाव आहे आणि ह्या गावाच्या पलीकडं मांढरदेवी, हा मांढरदेवीचा डोंगर आहे. आणि ट्रेकिंगचे धडे मला इथूनच भेटले. इथनं असं आम्ही वर चालत चालत इथपर्यंत जायचो. काही जुनी लोक मांढरदेवीला पण जायचे. तर एक आठवण सांगायची होती. तर लहानपणी कसं आसवली गावची यात्रा असायची ना. आसवली गावात आमचे भरपूर पाहुणे आहेत, बऱ्यापैकी ढमाळांचं गाव आहे ते. तर लहानपणी हे आमचं मधलं गाव, इथली लाईट दिसते ते. इथनं आम्ही चालत 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 इथनं असं, इथनं मधून ह्या खिंडीतून उतरून परत त्या खिंडीतून तिथं दिसायचं, इकडून असंच आसवली जायचो. जवळजवळ 5-6 किलोमीटरचा टप्पा आहे. पण लहानपणी मे महिन्यात जेव्हा यात्रा असायची तेव्हा आम्ही चालत जायचो. कुठं आंबे तोड, कुठं करवंदी तोड. आता काय झालं, आता गाडी घोडा आला, 15 मिनटात आसवलीत पोचतोय. पण लहानपणी आम्ही चालत जायचो. तर अशी आठवण होती. आणि पाहू शकता, ही एक छोटंसं मंदिर आहे शंकराचं. आणि हा आपला अशक्य सुंदर सह्याद्री, त्याच्या पलीकडे